तुम्हाला इमानदारीबद्दल एक थोडक्यात माहिती सांगा आहे. एका गावामध्ये एक किराणा दुकानदार राहत असतो आणि त्या किराणा दुकानामध्ये एक आजी गूळ घेण्यासाठी येत असते. पण ती थोडं गूळ घेताना काय करीत असते की तिला वाटतं की हा बाबा देतो का नाही, तिच्याजवळ पैसे कमी असतात, म्हणजे दुकानदार देतो का नाही. पण दुकानदारांना बघितल्याच अगोदर लक्षात आलं होतं की ह्या आजीजवळ पैसे नसते. तो प्रेमाने त्या आजीला जवळ बोलितो आणि मग आजी 1 किलो गूळ घेऊन जा. तुमच्याकडे कमी जास्त पैसे जरी असले तरी मला ते नंतरच्या वेळी तुम्ही कधीही आणून देऊ शकता आणि कधीही तुम्हाला कुठलंही सामान जर लागलं तर माझ्याकडून तुम्ही घेऊन जा, पैसे कधीही मिळतात. तर आजीजवळ 20च रुपये असतील आणि 40 रुपये किलो गुळ असतो. दुकानदार त्या प्रेमाने त्या आजीला गुळ देतो आणि ती आजी खुश होऊन त्या ठिकाणाहून निघून जाते. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस दुकानात तो किराणा दुकानात बसलेला किराणा दुकानदार असतो आणि त्या ठिकाणी एक छोटासा मुलगा येतो. ते एक चॉकलेट चोरतो आणि चॉकलेट चोरलेलं हे बघतो पूर्ण वेळ. त्याच्यानंतर त्याला त्या मुलाला प्रेमाने तो जवळ बोलतो. ते म्हणतो, हे बाळा इकडे ये माझ्याकडे, आणि त्याला समजावून सांगतो की बाळा चोरी करणं हे चांगलं नाही. त्यातून माहिती की चोरी केले काय होतं की आपल्याला ती सवय लागते आणि जीवनामध्ये आपल्याला डबल म्हणजे जी भेटते ती गोष्ट जर थोडी वेळीच जर भेटली तर आपल्याला ती सवय लागून जाईल, म्हणजे ती सवय होते आपल्याला. आणि प्रेमाने त्याला सुधरून सांगितल्याच्या नंतर त्या बाळाला तो परत चॉकलेट देतो आणि हा निघून जा म्हणतो. माझ्याकडे जर तुला जर चॉकलेट खायचे असते तर तू परत माझ्याकडे माझ्याकडून चॉकलेट घेऊन जा. अशा पद्धतीने प्रत्येक गोष्ट समजावून सांगतो. त्याच्यानंतर त्या इमानदारीला बघून प्रत्येकजण त्याच्याकडं म्हणजे स्वभावामुळं त्याच्याकडे इतके बिझनेस त्याचा वाढतो की खूप मोठा तो व्यापारी बनतो आणि अशा प्रकारे ते त्याच्या इमानदारीची ही किंमत ठरते. तर हे तुम्हाला कसं वाटलं मला सांगा.